गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या दुसऱ्या दिवशीच्या सेशनला आपण सुरुवात करतोय, लाईव्ह सेशनला. जसं की काल आपण ट्रेड केलेला, बँक निफ्टीमध्ये आपल्याला पोझिशन आली, आपण ट्रेड केलेला होता. त्याच पद्धतीनं आजही आपण ट्रेडिंग करणार आहोत आणि ज्यामध्ये जर काही पोझिशन आली तर आपण इमिजिएट त्यामध्ये ट्रेड घेणार आहोत. ओके, मग आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की आजची ट्रेड आलेली आहे का बघायचं. त्यासाठी काय केलेलं आहे, हे बँक निफ्टीचा चार्ट इथं मी ओपन केलेला आहे. 3 लेआउट ऍड केलेले आहेत. ठीक आहे, या 3 लेआउट मध्ये आपण इथं बँक निफ्टीचा इंडेक्स लावलेला आहे. या इथं जो लावलेला आहे हा आहे बँक निफ्टीचा सी करंट प्राइस नुसार. आता करंट प्राइस किती चालू आहे, 50,260, म्हणून 50,300चा सी आणि 50,300चा पी खालच्या स्क्रीन मध्ये आपण ऍड केलेले. हा इंडेक्स आहे आणि हे सी वरचा खाली पी. तर आपल्याला काय कंडिशन आपण चेक करतो, ऍज पर आपण जे शिकलो रविवारी त्यानुसार आपण काय करतो, त्यानुसार चार्ट 15 मिनिटाचा असला पाहिजे आणि सी असेल किंवा पी असेल, यांनी 60 ची रेषा क्रॉस केली पाहिजे RSI ची. आता इथं बघितलं तर 60 त्यानं काय केलेलं आहे, टच केलेला आहे. जर याचा ब्रेक झाला हाय किंवा लो, मग तो आपण आता काय करणार आहे, एंट्री आणि स्टॉप लॉस म्हणून घेणार आहे. तर ह्या स्क्रीनला मी मोठी करतोय कारण इथं आपल्याला तो क्रॉस आहे. ठीक आहे, हा एक्झॅक्ट क्रॉस नाहीये पण 60 पॉइंट तो वर गेलेला, खूप वर जाऊन आलेला आहे, 61-62 पर्यंत जाऊन आलेला आहे आणि 60च्या आसपास क्लोज झालाय, म्हणून मी इथं मेन्शन करतोय त्याला. तर मी काय करतोय, आपल्याला एंट्री आणि एक्झिटच्या लाईन्स मार्क करतोय. तर एंट्रीसाठी आपण हॉरिझॉन्टल लाईन घेतलेली आहे. इथं मॅग्नेट सिलेक्ट केलं, मॅग्नेट सिलेक्ट केल्यामुळं एक्झॅक्ट हायला तो प्लेस होतो. ठीक आहे, 270 त्याचा हाय आहे आजचा आणि त्याच्याच कॅन्डलचा लो जर आपण बघितला तर 194 रुपये आहे. ठीक आहे, हा 15 मिनिटाचा चार्ट आहे. जर वरच्या बाजूला ब्रेक झाला तर आपल्याला त्यामध्ये काय करायचंय, एंट्री करायची आहे. पण अनफॉर्च्युनेटली तो वर जात नाहीये, तो खालीच येतोय. मग एंट्री आली का आपली, डेफिनेटली नाही. ओके, डेफिनेटली नाही. तर सीई मध्ये बनते का बघा, ही सीईचा वरचा चार्ट आहे, याला मी मोठं करतोय, एक्सपॅन्ड करतोय. तर इथं तुमच्या लक्षात येईल की इथं देखील 50,300चा जो सीई आहे यामध्ये RSI बॉटमला आहे. आपल्याला 60च्या वर आल्यानंतरच एंट्री करायची, कारण आपण बायर साईडला असतो, त्यामुळे आपल्याला एनी वेज कधीही ट्रेड करायचा असेल तर 60च्या वर गेल्यानंतर ट्रेड आहे. म्हणजे इथं सीई मध्ये पण ट्रेड नाहीये आणि पीई मध्ये पण आपल्याला ट्रेड आलेला नाहीये. ठीक आहे, हे मार्क आपण करून ठेवलेलं आहे पीई साठी. ठीक आहे, आपण वेट करूया. त्यानंतर आता आणखीन एक हे झाला बँक निफ्टी. आता निफ्टी मध्ये पण चेक करूया निफ्टीची सिच्युएशन कशी आहे. निफ्टीचा हा चार्ट आहे, इंडेक्स आहे 15 मिनिटाचा. इकडं सेम चीज आहे, सीई वर आहे, इकडल्या बाजूला पीई खालच्या बाजूला आहे. ठीक आहे, त्यामुळं पण सीई ला पहिल्यांदा मोठं करून दाखवतो. हे सीईचा चार्ट आहे. करंट स्ट्राईक प्राइस नुसार 110 रुपये प्राइस चालू आहे. 24,300चा हा सीई आहे. जर तुम्ही प्राइस मोमेंटम बघितली तर खाली जाताना दिसते तुम्हाला. दुसरी गोष्ट, RSI आपल्याला पाहिजे 60च्या वर क्रॉस होणारा पाहिजे, तर तो 60 क्रॉस नाही 40च्या खाली जातोय, म्हणल्यावर इथं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी नाहीये. पीई मध्ये चेक करूया आपण. पीईचा चार्ट मोठा केलेला आहे. पीईचा चार्ट मोठा जर करून बघितला तर तुम्हाला दिसेल की हा साइड वेज ट्रेड होताना दिसतोय. हा इथं कुठेही 60 क्रॉस करून वर गेलेला नाही. थोडीशी इथं मोमेंटम आली होती पण त्यामध्ये काय 60 त्यानं क्रॉस केलेला नाहीये. त्यामुळं ना सीई मध्ये ट्रेड बनतोय ना पीई मध्ये ट्रेड बनतोय आणि बँक निफ्टी मध्ये पण बनत नाहीये आणि निफ्टी मध्ये पण बनत नाहीये. तर ही आजची सिच्युएशन आहे. आत्ताच्या कंडिशन्स नुसार ही आपली परिस्थिती आहे की यामध्ये सीई मध्ये पण ट्रेड बनत नाही आणि पीई मध्ये पण ट्रेड बनत नाही. हाच प्रकार आपण काल स्टडी केलेला, हाच प्रकार आपण रविवारी शिकलेला आहे आणि तो लाईव्ह ट्रेड काल आपण घेतला आणि त्यानुसार काल
ट्रेड मिळाला आपल्याला, ट्रेड मिळाला पण तो काय झाला, तो स्टॉप लॉस झाला. मग एक आपले विद्यार्थी आहेत, त्यांचा प्रश्न होता स्टॉप लॉस झाला की सर, तर त्याला काही इलाज नसतो. मार्केट हा तुम्हाला कधीही नेहमी असा कुणीही जरी गुरु असेल किंवा मार्गदर्शक असेल किंवा ट्रेडर असेल किंवा कुणीही असेल, जर तो म्हणत असेल की माझे स्टॉप लॉस होतच नाहीत, तर मी म्हणेन तो देव आहे, त्याला देवच म्हटलं पाहिजे. माझे स्टॉप लॉस होतात आणि मी ते मान्य करायची माझी तयारी आहे. कारण हे मार्केट असंच आहे की हे कुणाच्याही एका दुसऱ्याच्या मतावर चालत नाही. कारण खूप मोठं मार्केट आहे आणि ह्या मार्केट सोबत भांडायचं नाही, मार्केटला फॉलो करायचं. हे मी काही माझ्या एक्सपिरियन्स मधनं शिकलेलो आहे. त्यामुळं स्टॉप लॉस झाला, इट्स ओके, स्टॉप लॉस घ्या आणि एक्झिट करा, दॅट्स इट. हा असतो ट्रेडिंगचा पार्ट. आता मी काल तुम्हाला बोलताना म्हटलेलो की आपण जे काल शिकलो त्याला थोडस आपण काय करणार आहोत, ऍडव्हान्स करणार आहोत. कारण काल मी सांगितलेली की ती काल जी आपण एंट्री केली, थोडस इथं मोठी इंडेक्सचा चार्ट मोठा करून दाखवतो तुम्हाला, जेणेकरून आयडिया येईल तुम्हाला. हा जो चार्ट आहे तुमच्या लक्षात येईल, हा 15 मिनिटाचा चार्ट आहे आणि काल आपली एंट्री कुठं आली, या कॅन्डलला आली, 10:30च्या नंतरच्या या कॅन्डलला, 10:45च्या कॅन्डलला आपली एंट्री आलेली. ओके, इथं आलेली काल एंट्री 60 क्रॉस केल्यामुळं, तुमच्या लक्षात येईल. ओके, मग मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलेलं की ही मोमेंटम कॅप्चर करता येते का, ह्याच्या अगोदर आपली एंट्री करता येते का. येस, करता येते, पण थोडंसं अजून ऍडव्हान्स करावं लागेल. सिम्पल करा, थोडंसं ऍडव्हान्स म्हणजे काय करा, या 15 मिनिटाच्या ऐवजी याच चार्टला 5 मिनिट करा. बाकी सगळी सिस्टम 30 रन करा, बाकी सगळी सिस्टम 30 रन करा. बघा, आपली एंट्री ही होती आणि हा स्टॉप लॉस होता, पण आता याप्रमाणे केल्यामुळं काय झालं बघा, जिथं स्टॉप लॉस लावलेला आहे तिथं आपली एंट्री आली. हा 15 मिनिटाचा स्टॉप लॉस होता आणि आता 5 मिनिटाची ही एंट्री बनते याच्या ह्या कॅन्डलच्या हायला, म्हणजे इथं सर्वसाधारण इथं हायला आपला एंट्री बनेल आणि त्या कॅन्डलचा लो म्हणजे हा आपला स्टॉप लॉस बनेल. आणि ही त्यातली एक ऍडव्हान्स गोष्ट आहे. ऍडव्हान्स म्हणजे थोडीशी अपग्रेडेड. अपग्रेड काय केलं, कारण सुरुवातीला 15 मिनिटं का दिलं, कारण एकच असतं, आपण काय करतो आपल्याला माहित असतं, नवीन ज्या वेळेला आपण ट्रेडिंगला येतो त्यावेळेला फटाफट 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 काय होतं की ट्रेड करायच्या मागे लागतो आणि मग त्यावेळेला आपले स्टॉप लॉसेस पटापट उठले तर आपल्याला टेन्शन होतं. म्हणून 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये एवढी स्पीड येत नाही. ठीक आहे, तिथं वेळ असतो, 15 मिनिटं खूप असतात. त्यामुळं तुम्ही मेंटली प्रिपेअर राहता ह्या सगळ्या गोष्टींना. त्यामुळं थोडंसं 15 मिनिटाच्या चार्टमध्ये पहिले ट्रेड करा आणि ऍडव्हान्स करायचं असेल तर 5 मिनिटं मॅक्स, 5 मिनिटाच्या चार्टमध्ये तुम्ही ट्रेड करा. तर असं केलं असतं तर तुम्हाला सर्वसाधारण हे लवकर एंट्री झाली असती आणि स्टॉप लॉसच्या ऐवजी तुमचा टार्गेट झाला असता. दॅट्स इट, ह्याच्या पलीकडे काही नाहीये. बरं, मग ह्याच्यात स्टॉप लॉस होत नाहीत का असं म्हणायचं आहे का, नाही, बिलकुल नाही, यातही स्टॉप लॉस होऊ शकतात. पण टार्गेट आणि स्टॉप लॉस 100 ट्रेड करून बघावे लागतील. 100 ट्रेड मध्ये माझे जर ट्रेड 50% प्रॉफिटमध्ये आणि 50% लॉसमध्ये जात असतील तर मी काय आहे, ब्रेक इव्हनला आहे, ना प्रॉफिटमध्ये आहे ना लॉसमध्ये आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काम करतं तुमचं मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट कशा पद्धतीनं काम करतं हे टप्प्याटप्प्याने मी शिकवत जाणार आहे. लाईव्ह सेशनला येत चला, अटेंड करत चला, हे टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. आजच सगळं सांगायला गेलो कन्फ्युज व्हाल, आज फक्त ट्रेड समजून घ्या. ठीक आहे, तर हा 5 मिनिटाचा चार्ट मी एक्सप्लेन केला की काल कशा पद्धतीनं आपण तिथं 5 मिनिटांमध्ये ट्रेड करता आले असते आपल्याला. ठीक आहे, आता इथं काय सिच्युएशन आहे, पीई कडं आपल्याला पोझिशन येते का, नाही आली अजून. खाली, सॉरी, काय आपण ओपन केलाय, बँक निफ्टीचा चार्ट आहे हा. ठीक आहे, हा पीई चा चार्ट आहे, इथं केलेला आहे. मग आता आज आपण त्या 5 मिनिटाची टेस्ट करायची का, तर करू शकतो. या चार्टला आपण मी 5 मिनिटाचा बनवतो. हे जे मार्क केलेले आहेत याला मी ब्ल्यू बनवलेलं आहे, याला मी काय करतो, आजचे असल्या कारणाने 15 मिनिटाचे मी जे स्टॉप लॉस आणि टार्गेट आहेत त्याला रेड कलर देतोय. ठीक आहे, म्हणजे हे रेड कलर जे आहेत आजची एंट्री आणि आजचा स्टॉप लॉस कन्सिडर करा 15 मिनिटाच्या हिशोबाने.
5 मिनिटाच्या हिशोबाने जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल आज मार्केट इथून सुरू झालं, ठीक आहे, आणि या इथं पहिल्यांदा त्यानं काय केली, एंट्री घेतली 60च्या वर, या इथं दुसऱ्या कॅन्डलला 9:25ला. हे थोडस मोठे करतो तुम्हाला आयडिया येऊ दे म्हणून. इथं ट्रेड खूप येतात 5 मिनिटांमध्ये, काय होतात, ट्रेड जास्त येतात, आणि ट्रेड जास्त येत असल्या कारणाने होतं कसं की तुम्हाला जास्त एंट्री जास्त एक्झिट, त्यामुळे तुम्ही थोडस कन्फ्युज होऊन माणूस काय करू शकतो, चुका सुद्धा करू शकतो. म्हणून 15 मिनिटाची चार्ट मे बी स्टार्ट करत असाल, नवीन असाल तर प्रिफर करा, मी हे सजेस्ट करेन. ठीक आहे, मग आता 5 मिनिटाची मी स्टॉप लॉस कुठं, टार्गेट कुठं बघा, 60 क्रॉस केलेला आहे पहिल्या कॅन्डल, सॉरी ह्या कॅन्डलनी. मी याचा कलर मी करतो ब्ल्यू. हे ब्ल्यू कलरचा जो एंट्री लाईन आहे 175 एंट्री असेल, आणि त्याचा स्टॉप लॉसच त्या कॅन्डलचा काय असणार आहे, 147. दॅट्स इट. मग आता एंट्री मिळाली, एक्झिट मिळाली, टार्गेट आणि स्टॉप लॉस सेम ऍज इट इज, जे सिस्टम आपण फॉलो करतोय. कसं फॉलो करतोय आणि काय करतोय, काही नाही. त्या कॅन्डलचा हाय एंट्री आहे, या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस आहे. या कॅन्डलची हाय किती आहे, या कॅन्डलचा हाय आहे, सांगा बरं चार्ट मध्ये सांगा, सगळ्यांच्या लक्षात येत असेल नसेल मला तेही कळू द्या. ओके, क्वेश्चन एक आलेला आहे, आपण शेवटी क्वेश्चन पण घेऊया. जस्ट होल्ड ऑन, आपण पहिले ह्या गोष्टी सांगा. इथं जे दिसतंय मी तुम्हाला विचारतोय त्या गोष्टी क्लिअर करा पहिले. येऊया, क्वेश्चन्स पण घेणार आहे मी, डोंट वरी. इथं तुम्हाला ब्ल्यू लाईन जी दिसते 5 मिनिटाच्या हिशोबाने 175 एंट्री आहे, 147 स्टॉप लॉस आहे. म्हणजे 175 प्लस 1-2 रुपये आपण टाकूया, 177 आपला एंट्रीचा पार्ट असेल, आणि 147 हा काय असेल, एस एल. मग या 75 मधून 47 गेले, किती राहिले, 15तून 7 गेले 8, 7तून 5 गेले 2, 0, 28 रुपयेचा काय आहे, एस एल आहे आपल्याकडं. मग या 177 प्लस 28 रुपये किती झाले, 7 आणि 8 15, हातच्याला आले 1, 7 आणि 3 10, हातच्याला आले 1, 205 हा आपला काय असेल, टार्गेट प्राइस असेल. ओके, मग तो कुठपर्यंत गेला ते पण आपण चेक करूया. आता जर तुम्ही पाहिलात तर इथंपर्यंत हाय मारलेला आहे, त्यानंतर त्या एंट्री नंतर जर तुम्ही पाहिलात तर इथंपर्यंत हाय गेलेला आहे. जी ब्ल्यू लाईन आता मी मारली 209, आपल्याला पाहिजे होता 205, म्हणजे हा इथं टार्गेट अचीव केलेला आहे पहिला 9:25 ची एंट्री प्रमाणे. ठीक आहे, 9:25 जर 5 मिनिटाची कॅन्डल लावून तुम्ही ट्रेड केला असतात तर ह्या टार्गेटला तो एक्झिट झालेला आहे. ठीक आहे, आजचाच लाईव्ह सेशनचा पार्ट आपण कन्सिडर केला. मग त्यानंतर त्यानं परत 60 क्रॉस केला, खाली आला, त्यानं टार्गेट अचीव केलं, खाली आला, परत इथं एंट्री आली, सॉरी 9:25 ची इथं आहे, सॉरी मी मार्किंग चुकीचं केलं, 2:50 केलेलं आहे, सॉरी 9:25 इथं आहे, सॉरी इथं करूया आपण, ही लाईन पण क्लोज करतोय मी. ओके, 9:25 ची ही कॅन्डल आहे, इथं एंट्री आली, 193 एंट्री आहे, आणि त्याचा स्टॉप लॉस 163, म्हणजे बरोबर 30 रुपयाचा आपलं काय आहे, टार्गेट आहे. आणि त्यांना आजचा 9:25 नंतरचा जो हाय मारलेला आहे तो 241, म्हणजे आपल्याला आरामात इथं टार्गेट झालेला आहे, हे तरी दिसतं. मी त्या गोष्टी काय करतो, ज्या 9:25च्या होत्या त्या काय केल्या मी रिमूव्ह करतोय. ठीक आहे, ओके. आता त्यानंतर 5 मिनिटाची परत एंट्री कधी आली, इथं आली बघा, या कॅन्डलला 10:05 कॅन्डलला एंट्री आली, 10:05 कॅन्डलला एंट्री आली, इथं एंट्री ब्ल्यू जी लाईन आता टाकली ती 230 एंट्री आली. त्यानंतर परत काय केलं आपण, 179 स्टॉप लॉस लावला, म्हणजे साधारण 49 रुपयाचा काय आहे, स्टॉप लॉस आहे. आणि आता त्यानंतर त्यानं टार्गेट अचीव केलं का, तर ऍज पर चार्ट आपण चेक करूया. ओके, एंट्री इथं 230 आणि 250 ला गेला का, तर आपण इथं जाऊया, हॉरिझॉन्टल लाईनला पण स्टार मार्क करून ठेवतो, जेणेकरून आपल्याला काउंट करणं हेल्पफुल होईल. ओके,
हे ॲरो पण यूज करता येतील आपल्याला दाखवायला तुम्हाला. हे बघा, या कॅन्डलला एंट्री आली इथं. ठीक आहे, ही कॅन्डल एंट्रीची कॅन्डल आहे. खूप काही आहे पण यूज करेल. ठीक आहे, ही प्राइस रेंज. इथं एंट्री जर आपली आली असेल, इथून आपल्याला 50 रुपये गेला पाहिजे आणि तो म्हणजे इथंपर्यंत गेला पाहिजे. सॉरी, 51, 49, ओके, म्हणजे 280 पर्यंत जायला पाहिजे. आणि त्यांना हाय किती मारलाय? आजचा हाय मारलाय 270. ज्या वेळेला तो 80 ला जाईल त्यावेळेला आपलं हे टार्गेट अचीव होईल. दुसरं येतं झालं. हे 5-5 मिनिटाचे. ठीक आहे, तर मी काय करतोय, हे दोन्ही रिमूव्ह करतोय डेटा. आता 15 मिनिटाच्या हिशोबाने पण बघूया. मी सगळे ड्रॉ केलेले ड्रॉइंग्स रिमूव्ह करतोय. टाइम फ्रेम 15 मिनिटं केला. 15 मिनिटाप्रमाणे आपली एंट्री या कॅन्डलला आलेली आहे. या कॅन्डलला आपण ही कॅन्डल, ओके, अरे ही कॅन्डल आपली एंट्रीची कॅन्डल आहे. ठीक आहे, या कॅन्डलचा हाय मार्क करतोय मी. या कॅन्डलचा हाय आहे 258. याच कॅन्डलचा लो आहे 205. 15 मिनिटाच्या चार्ट प्रमाणे. आता ह्याचा यांनी ब्रेक केला का? येस, यांनी ब्रेक केलेला आहे. यांनी काय केलेलं आहे? ब्रेक केलेला आहे. आता हा ब्रेक केला म्हणजे आपली एंट्री झाली का? येस, आपली एंट्री झालेली आहे. आणि वर जाऊन तो खाली आलाय म्हटल्यानंतर तो ऑलरेडी हा ब्रेक झालाय, आपली एंट्री आलेली आहे. मग आता आपण खाली जाताना घ्यायचं का? तर ही ऑब्विसली एंट्री झालेली आहे आपली, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता मग आपण हे डिस्कशन करत होतो म्हणून आपण त्या ट्रेडमध्ये नाहीये. मग जर आपण लाईव्ह ट्रेडला थांबलोय आणि हे बाकीचं डिस्कशन नसतं तर आपण ह्या 258 ला एंट्री केली असती. पण आता तो खाली आलाय 230 ला आहे, तर मी इथं 230 ला सुद्धा मी बाय करतोय. का? कारण ऍज पर आपल्या हिशोबाने तो काय आहे, ट्रेड बनतोय. त्यामुळे मी इथं एक लॉट काय करतोय? बाय करतोय. ठीक आहे, आता ह्याचा स्टॉप लॉस काय असेल? ह्याचा स्टॉप लॉस सिंपल असेल की या कॅन्डलचा लो, या कॅन्डलचा लो किती आहे? या कॅन्डलचा लो आहे 205. ठीक आहे, आता हा 205 म्हणजे आपलं स्टॉप लॉस ऑलरेडी कमी आहे, कारण आपण 230 ला एंट्री सर्वसाधारण केलेली आहे. ठीक आहे, 205 याला स्टॉप लॉस लावा. दॅट्स इट. एसएल 205, स्टॉप लॉस 200, एसएल 205 ला 204 ट्रिगर ठेवत चला. ₹1 डिफरन्स ठेवा, कारण कालही मी एक्सप्लेन केलेलं कारण याचं एकच असतं. आता जर तुम्ही इथं पाहिला तर तुम्हाला दिसेल की आपण ₹108 लॉस मध्ये चाललेलो आहोत. याचं रिझन आहे की आपण परचेस केल्यानंतर प्राइस खाली आलेली आहे. ठीक आहे, आता जर 205 ला निघाला तर स्टॉप लॉस आहे. तर मग म्हणाल तुम्ही काल पण जर स्टॉप लॉस झाला आज पण, तर आपण ह्याला जसं ट्रेड करत जाऊ. ट्रेडिंग हे असंच असतं, ज्या वेळेला आपण मोमेंटम कॅप्चर करतो त्यावेळेला त्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग आज स्टॉप लॉस झाला, उद्या झाला, परवा झाला, तर तुम्ही थांबू शकता का? तर मी हेच सांगत होतो की तुमच्याकडं हे पाहिजे, गट्स पाहिजेत की थांबण्याची तयारी पाहिजे. ठीक आहे, आता ह्याला काय करावं लागेल? याला एकच काम करावं लागेल, आपल्याला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावावं लागेल. याचं टार्गेट काय असणार आहे? याचं टार्गेट असणार आहे या दोन्हीतला डिफरन्स, या दोन्ही कॅन्डल मधला डिफरन्स. या दोन्ही कॅन्डल मध्ये डिफरन्स किती आहे बघा. एंट्री आहे 258 ची. ओके, 258 मायनस करावं लागेल 205, मायनस करावं लागेल 205. त्यानंतर किती आला डिफरन्स? 350. ₹53 काय आला? हा रिस्क पार्ट आला. ओके, मग मी काय करेन? 258 प्लस 53 किती झाले? 258 आणि 8 आणि 5 13, एक हातच्याला, 5 आणि 5 10 आणि हातच्याचं 1 11, हातच्याला 1 परत 313 हा माझा काय असेल? टार्गेट असेल. मग आता मला काय करावं लागेल? मेन्शन करून ठेवावं लागेल. ह्या दोन ब्ल्यू लाईन झाल्या, एंट्री आपण रेड करूया खालच्याला, कारण
स्टॉप लॉस अंडरस्टूड होईल. ही एंट्रीची प्राइस आहे ब्ल्यू लाईन. आता टार्गेट साठी मी काय करेन, एक ग्रीन लाईन टाकून ठेवेन 313. ओके, ही 312 झाली. थोडस वर करतोय, मूव्ह करतोय त्याला. 313 हा माझा काय असेल, टार्गेटचा असेल, म्हणून याला आपण थोडस ग्रीन करूया. दॅट्स इट. पण आता वेट करणार. आपलं काम झालेलं आहे. एंट्री आपण घेतली, स्टॉप लॉस लावला, टार्गेटचा आता आपण वेट करतोय. या तो टार्गेट होगा या तो स्टॉप लॉस होगा. आता जर काही क्वेश्चन असतील तर आपण डिस्कस करूया, कारण मार्केटला त्याचं काम करू द्या. आपलं काम झालेलं आहे. आपण काय केलं, आपली जी सिस्टम आहे, सिस्टमला फॉलो करून आपण एंट्री घेतलेली आहे. ओके, वन क्वेश्चन इज देअर. आधे मध्ये RSI क्रॉस करून खाली का येतो, ट्रॅपिंग होते का? तो कुठूनही कुठेही जाऊ दे, त्याचा काय संबंध नाही. आपण क्लोजिंग वरती विचार करतोय. तो क्लोज झाला का 60च्या वर? यस, झाला. झाला तर आपण तिथं काय करणार आहे, मोमेंटम आली असं आपण कन्सिडर करतो. 60च्या वर ज्या वेळेला तो क्रॉस होतो, ह्याचा अर्थ काय, त्याच्यात मोमेंटम आलेली आहे. आणि आपल्याला ऍज अ बायर आपल्याला काय पाहिजे, मोमेंटम पाहिजे. आणि त्या मोमेंटम कॅप्चर करणंच आपलं काय आहे, काम आहे. आणि ते मोमेंटम आपल्याला जर तिथं मिळालं तर आपण एंट्री करणार आहे. तो ट्रेड काय तुमचं काय म्हणणं होतं ते, खाली येतो टॅप करतात का? सर तुम्ही आम्ही किती मोठी ऑर्डर टाकली, एक लॉट टाकली. सर तुम्हाला ह्या मार्केटमध्ये ट्रेड किती होतात ते दाखवतो. तुम्ही थोडस ते एक आयडिया देतो. हे जे ट्रॅप होतो आणि तुमचाच होतो असं काही नसतं. तुम्हाला आणि आम्हाला कुणीही विचारत नाही या मार्केटमध्ये. आम्ही तुम्ही या मार्केटमधले खूप छोटे प्लेयर आहोत. आपल्याला इथं कुणीही विचारत नाही. आता किती आहे तो बँक निफ्टी, 50-300चा चालू आहे ना. चलो आपण काय करूया, 50-300चा सीई आणि पीई मी स्क्रीनला ऍड करतोय, लक्षात घ्या. आणि तुम्हाला एक आयडिया देतो की हे काय चालतं मार्केटमध्ये आणि आपण म्हणतोय की ट्रॅप. विचार करा सर, इथं व्हॉल्यूम तुम्हाला दिसत असेल, स्क्रीन थोडीशी मी मोठी करून दाखवतो, प्रयत्न करेन. ओके, आता इथं लेफ्ट हँड साईडला मी राऊंड करतोय. इथं लक्ष द्या. ही जी लाईन मी टाकलेली आहे, हा काय दिसतोय तुम्हाला, व्हॉल्यूम. ओके, आता त्या व्हॉल्यूमच्या नंबर्स मध्ये आहे ना, फक्त लक्ष देत चला. मी काय म्हणतोय, लक्ष द्या आणि मोजायला सुरू करा. आता मोजताना आहे ना, हे बघा, हे 2,91,61,800 आहे. आता इथं हे लाखात आहे आणि करोडात आहे, हे सोडून द्या. हे 74,000, 84,000, 85,000, 87,000, 92,000, 92,000 वरून 1,00,000ला गेलं. म्हणजे आम्ही बोलतोय तेवढ्या 10,000 क्वांटिटी ट्रेड व्हायला लागल्या सर. आणि तो 91 लाख होता, लक्षात आलं का? 92 लाख झाला. आता अजून एक 2 सेकंड 5 सेकंड थांबा, तो 93 लाख होतोय. लक्ष द्या, मी ते हे मार्क केलेलं आहे ना, ह्याच्याकडे लक्ष द्या. हे 92 लाख होते, लाख आहेत ते 92 लाख. झालंच झालंच झाला बघा, 97, 99, 93 लाख. आपण किती वेळ बोलतोय, 1 मिनिट सुद्धा नाही, 15 ते 20 सेकंड झाले. 15 ते 20 सेकंड मध्ये सर जर 1,00,000 क्वांटिटी, ते पण कधी, मार्केटमध्ये मोमेंटम नाहीये त्यावेळी. आता मोमेंटम नाहीये ना, हे काय असं या लेवलची कॅन्डल पडली का इथं, नाही ना, छोट्या छोट्या कॅन्डल आहेत. त्यावेळेला 10 सेकंड मध्ये 1,00,000 क्वांटिटी गेली सर. बघा, आता बोलत होतो तो पुढे 94 लाख झालेला इथं. बघा इथं 94 झाले, आपण 91 बघत होतो सर. आता किती झाले, 94. म्हणजे एवढ्यातच 3,00,000 क्वांटिटी काय झाले, ट्रेड झाले. आता 3,00,000 क्वांटिटी गुणिले आत्ताचा दर बघा किती आहे, लास्ट ट्रेडेड प्राइस किती आहे, 225. आपण राऊंड फिगर 200 धरू. 200 गुणिले 3,00,000 किती झाले हो सर? 1,00,000 गुणिले 100 म्हणजे किती झाले? 1,00,000 गुणिले 100 1 करोड होतात. म्हणजे 10, 15, 20 सेकंड मध्ये 3-3 करोडचे ट्रेड होत आहेत. मग ट्रॅप करायला तुमचे किती ऑर्डर आहेत? तुम्ही 10 लॉट टाकले असतील,
100 लॉट टाकले असतील, 1000 लॉट टाकले असतील, का ह्याच्यापेक्षा जास्त टाकलेत सर? आमची ऐपत नाहीये सर, आम्हाला ट्रॅप करायला कोणीही बसलेला नाहीये. हे माइंडसेट आहे, तुम्ही काढून टाका. हे तुमचे ट्रेड बघायला कोणालाही वेळ नाहीये सर. मार्केटमध्ये व्हॉल्यूम आहे ना, हा व्हॉल्यूम ट्रेडेड व्हॉल्यूम आहे, हा लक्षात घ्या. आणि आता गंमत ही एक झाली, सीईची बघितली आपण, पीई ला पण बघा. चला चेक करा. सॉरी, पीई बघितला आपण, सीई ला पण बघा. इथं बघा व्हॉल्यूम, हा जवळजवळ आता 6000 मध्ये हा झालाच बघा. 2 करोड होतोय 2 सेकंड. झाला का 2 करोड? 2 करोड व्हॉल्यूम आहे हा. बघत राहा किती, 1 लाखाला पोचायला किती वेळ लागतो. काउंट करा पाहिजे तर. 1 लाख क्वांटिटी ट्रेड व्हायला किती वेळ लागतो काउंट करा. 22,000 ला पोचलो आपण बोलत बोलत, 27,000 झाला. तुमच्या लक्षात घ्या सर, हे खूप मोठं काय आहे, समुद्रपेक्षाही मोठं काहीतरी उपमा असेल तर ती देऊ शकतो आपण याला. कारण हे तुमच्या आमच्यासाठी नाहीये सर. हे मार्केट तुमच्या आमच्या ट्रेडला काय मॅटर्स, आमच्या तुमच्या ट्रेडनी मार्केट हालत सुद्धा नाही. समुद्रात फुंकर मारल्यावर लाट आली असं होत नाही, होत नाही. हे आमच्या तुमच्या ट्रेड्स म्हणजे समुद्राला फुंकर मारल्यासारखं आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं जर काय आहे बघा, 1 लाख क्वांटिटी झाली. आपण किती बोलतोय, 10 सेकंड 15 सेकंड मॅक्सिमम, 10-15 सेकंड मध्ये 1 लाख क्वांटिटी ट्रेड होतोय, 1 स्ट्राईक प्राइसला. आता इथं स्ट्राईक प्राइस किती ट्रेड होत आहेत व्हॉल्यूमनी, चेक करा. हे बघा, आपण जाऊया कशामध्ये, ऑप्शन्स चेन मध्ये. ओके, आता इथं व्हॉल्यूमचा कॉलम तुम्ही जरा चेक करा, तुमच्याच लक्षात येईल किती व्हॉल्यूम आहेत बघा. हे वर जाशील तसं कमी आहेत, पण इथं ऍक्टिव्ह जे व्हॉल्यूम असतात, हे जे सध्याचे, आता एटीएम काय आहे, हाय इथं आहे. हे बघा व्हॉल्यूम 4 करोड 88 लाख, 1 करोड, 4 करोड, 4 करोड, 186, 4 करोड. ओके, हे 1 स्ट्राईक प्राइस मध्ये आहे. 1 स्ट्राईक प्राइस मध्ये. इकडे बघा, 3 करोड, 6 करोड, 2 करोड, 3 करोड, 2.5 करोड, इथं 50 लाख आहेत, इथं 76 लाख आहेत. तर विचार करा की हे जे आपण ट्रॅप होतो आणि ह्या काय, मला पर्सनली हे माझं मत आहे, पर्सनली हे असंच आहे, हे माझं मत आहे. त्यामुळं तुम्ही विचार करा, तुम्हाला जर वाटत असेल माझं पटत असेल तर त्या अँगलनी विचार करा. मार्केटमध्ये तुम्ही आम्ही जे ट्रेड घेतोय हे एक आमचं अनालिसिस आहे. ह्या आमच्या अनालिसिसचं मोडतोड काढायला त्यांना वेळ नाहीये सर. आपण ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करतोय का, होतोय का? ट्रेंड काही असू दे, 60च्या वर गेला म्हणजे आपण काय कन्सिडर करतोय, गाडीचा स्पीड वाढलेला आहे आणि बायर आपण असल्या कारणाने आपल्याला काय करावं लागेल, मोमेंटम कॅप्चर करणं गरजेचं आहे. आपण सेलर नाही आहोत. मी ऑलरेडी ज्या वेळेला सेशन घेतला त्यावेळेला सेलरचा बेनिफिट कधी होतो, साईडवेज मार्केटमध्ये कसा होतो, मी तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह करून त्यावेळेला दाखवलेला आहे. आपली अॅक्युरेसी वाढेल. बिलकुल तुम्ही ऍड करू शकता. सरांचं म्हणणं आहे की या सेटअपमध्ये आपण ट्रेंड फॉलो करणारी गोष्ट ऍड केली तर आपली अॅक्युरेसी वाढेल. व्हेरी गुड. इट्स म्हणजे हे काय आहे, तुम्ही नवीन त्यात काय करताय, टूल्स ऍड करताय. डेफिनेटली करा, डेफिनेटली करा. वेलकम आहे त्या गोष्टीचं. मी म्हणत नाही की हे असं आणि असंच करा, ह्याच्यात काय चेंज का करायचं, काय कारण आहे? काही कारण नाही. बिंदास्त करा, चेक करा. याच्यापेक्षा जर अॅक्युरेसी तुमची चांगली येत असेल तर वाय नॉट, मी म्हणतोय व्हाय नॉट, करा. हे प्रयोग आहेत. पण ही सिस्टम मी सुद्धा माझे काही प्रयोग करून 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 डिसाईड केलेत ना की हे असं झालं की जास्त वेळा प्रॉफिट होतो, मग मी त्याला यूज करतो. माझ्या ट्रेडिंगला सुद्धा मी ते यूज करतो. तुमच्या लक्षात येते का? ठीक आहे. प्रश्न कोणाचा होता हा? विनायक सर, तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे. ग्रीन कॅन्डलचं कॅन्डलच घ्यायची का रेड सुद्धा चालते? रेड असेल तर याचा अर्थ काय, तो खाली जातोय ना, तो क्रॉस कसं होतोय, क्रॉस झालेला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, क्रॉस होणारी ग्रीन कॅन्डलच असावी.
रेट घेऊ नका. RSI इंडेक्सचा नाही बघायचा. RSI इंडेक्सचा का बघायचा मी तुम्हाला सांगतो. दोन्ही गोष्टी, ही गोष्ट क्लिअर करतो. विनायक सर हे लक्ष द्या. मी इथं काय केलेलं आहे, हे थोडस मोठं झालेलं आहे, ह्याला मी खरंच छोटं करतोय कारण अक्षर दिसणार नाही. ओके, इथं मी काय केले, तिन्ही चार्ट लावलेले आहेत. बघा मी इथं काय लावलेलं आहे, तिन्ही चार्ट ऍड केलेले आहेत. का हो असं ऍड केलंय, मला एक आयडिया यायला पाहिजे की ट्रेंड काय आहे. इंडेक्स लावलेला आहे 15 मिनिटाचा, 15 मिनिटात इथं डाऊन ट्रेंड दिसतोय बाबा. मग मी इथं जर सीईकडे मोमेंटम आली तर मला लक्ष द्यावं लागेल ना. त्यासाठी हे एक ट्रेंडचं एक आयडिया येते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे मी शिकवताना पण तुम्ही कदाचित होता की नाही माहित नाही मला, ज्या वेळेला आपण RSI 60च्या वर जातो त्यावेळेला त्याचा वरच्या साईडला मोमेंटम येतो, तसा खाली जातो त्यावेळेला मोमेंटम पीई मध्ये येणार आहे ना. मग मला इथं बघावं लागतं की तो 60 इकडं पीई ज्या वेळेला 60 क्रॉस करतोय तर इथं RSI इंडेक्सचा 40च्या खाली असेल तर व्हेरी गुड, म्हणजे इंडेक्स पडायला लागला हे डेफिनेट आहे, स्पीड न खाली जातोय. हे एक आयडिया येण्यासाठी इंडेक्सचा पण चार्ट लावा. तुम्हाला एक जे जोड लागतो की नाही तो इथं मिळेल. ठीक आहे. आणि त्यामुळं इथं तुम्ही ट्रेड करताना मात्र, ट्रेड ज्या वेळेला तुम्ही करता, RSI फक्त आणि फक्त बघायचा तो ऑप्शनच्या ज्या स्ट्राईक प्राइस मध्ये तुम्ही एंट्री करताय त्या स्ट्राईक प्राइस. दॅट्स इट, नथिंग एल्स. दुसरं काही बघायचं नाही. ठीक आहे. तर आता हे 15 मिनिटाच्या चार्टनी काल आणि आज आपण ट्रेड केले. माझं जे मत आहे हे नवीन लोक जी असतात त्यांच्यासाठी होतं. म्हणजे जे फर्स्ट टाइम मार्केटमध्ये येतात त्यांना होतं कसं की फटाफट निर्णय घेणं डिफिकल्ट असतं. म्हणून 15 मिनिटाची कॅन्डल ह्या नवीन व्यक्तीसाठी मी शिकवतो. पण जस जसं तुम्ही ह्यात एक्सपर्ट होत जाल तस तसं 5 मिनिटाची ही वापरा. 5 मिनिटात सुद्धा हे वर्क करतं. मी काय सांगतोय लक्षात आलं का? मग 5 मिनिटात वर्क करतं तर मग काय करायचं, तर 5 मिनिटात जसं आता आपण 2 वेळा ही एंट्री बघितली त्याप्रमाणेच करायचं. सेम 15 मिनिटाच्या कॅन्डलला जे आपण कंडिशन्स यूज करतो सेम कंडिशन्स इथंही यूज करायचे आहेत, फक्त 5 मिनिटाची कॅन्डल लावायची आहे. लक्षात घ्या. मग त्याच्याप्रमाणे तुमचे टार्गेट पण पटापट होतील आणि स्टॉप लॉसेस पण पटपट होतील. दुसरी गोष्ट, पर ट्रेड रिस्क कमी होईल, कारण 15 मिनिटाची कॅन्डल कदाचित मोठी असू शकते आणि 5 मिनिटाची कमी असू शकते, कमी असते, विशेषतः कमी असते. त्यामुळं तुम्हाला रिस्क कमी राहील, कॅपिटल तुमचं वाचेल, खूप दिवस तुम्हाला रिस्क घ्यायला मिळतील, खूप ट्रेड मिळतील आणि टार्गेट्स पटापट आल्यामुळं टार्गेट्स अचिव्हमेंटचं समाधान मिळेल. समजते का? बघा, ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या. यात काय क्वेश्चन असतील तर डेफिनेटली आपण विचारा मला. माझी स्क्रीन शेअर केलेलीच आहे, तुमचे क्वेश्चन्स कंटिन्यू विचारत राहा. अजून कोणाचे क्वेश्चन नसतील तर डेफिनेटली सगळ्यांनी विचारा बरं का. क्वेश्चन वेलकम आहेत, क्वेश्चन गरजेचे आहेत आणि रोज या ट्रेडिंगला, रोज या. भले तुम्ही हे शिकण्यासाठी म्हणून या, हे शिका, हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. लाईव्ह मार्केटमध्ये ज्या त्या वेळेला काय होतं त्यानुसार पण काही एक्सप्लेनेशन येऊन जातं, जे आपण खरोखर ट्रेनिंगच्या दिवशी मे बी ते लक्षात येत नाही किंवा ते त्यावेळेचा कन्सर्न असत नाही किंवा त्यावेळेचा तो रेफरन्सच नसतो. त्यामुळे त्या गोष्टी आपण काय करतो, इग्नोर पण करतो किंवा ते विसरून जातो. पण लाईव्ह मार्केटमध्ये आता सिच्युएशन आली त्यानुसार आपण बोलतोय, त्यानुसार आपण करतोय, त्यामुळं खूप लर्निंग्स तुम्हाला मिळत जातील. त्या लर्निंगसाठी येत राहा ट्रेडिंगमध्ये, लाईव्ह ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे. आणि मी जशी रिक्वेस्ट केलेली आहे, खूप कमी लोकांनी अजून यामध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे. प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, अलायन्स ब्ल्यूची मी लिंक परत एकदा शेअर करतोय. तुम्ही आजच्या आज सगळ्यांनी अलायन्स ब्ल्यूचा अकाउंट ओपन करून घ्या, कारण मला रेव्हेन्यू त्या तुमच्या ट्रेडिंग मधून आला तर मला पण मजा येत जाईल की भाई आपली लोक येत आहेत, त्यांना पण बेनिफिट आपण करून द्यायचा प्रयत्न करतोय, लर्निंग देतोय, शिकवतोय, सगळं करतोय, तर आपण त्यांना बेनिफिट सुद्धा काय करता येईल, देता येईल आणि मला पण त्यातून काही ना काहीतरी एक रेव्हेन्यू येत राहील. यासाठी मी परत ग्रुपमध्ये, चार्टमध्ये सगळीकडे टाकतोय. ह्या लिंकला क्लिक करून एकदा अकाउंट ओपन करून घ्या आणि रोजच्या रोज ट्रेडिंगला या. आपण रोजच्या रोज लाईव्ह सेशन हे चालू ठेवणार आहोत.
ठीक आहे. क्वेश्चन काय असतील तर डेफिनेटली परत विचारा. आणि जी लोक रविवारी येऊ शकली नाहीत सेशनला, ह्या गेल्या रविवारी ज्यांना माहित नव्हतं किंवा विसरले, तर या रविवारी, नेक्स्ट रविवारी 7 वाजता डेफिनेटली सगळ्यांनी अटेंड करा. मी जे आज एक्सप्लेन करतोय हे सगळं आपण त्यामध्ये काय होईल, ऍड होत जाईल. प्रल्हाद सर आज येऊन जाईल, डोंट वरी, काय प्रॉब्लेम नाही, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ठीक आहे. मी म्हणून तुम्हाला काय एक्झिट केलेलं नाही किंवा काय बाहेर काढलेलं नाही, मी कुणालाही बाहेर काढलेलं नाही अजूनपर्यंत. मी मला समजतं की काही लोकांचे डिसिजन लगे होत नाहीत, काही जणांना ऐकायचं असतं, बघायचं असतं, खरोखर चांगला सेशन वाटला तर ते अकाउंट काढतील. म्हणून मी पण काही 4 दिवस 5 दिवस येऊ देत, पण रेग्युलर हे असंच मी ठेवू शकत नाही कायमस्वरूपी. म्हणून तुम्हाला 1-2 दिवस वेळ मी दिलेला आहे. ह्या 5 दिवसात म्हणजे सोमवार, आज मंगळवार आहे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारपर्यंत करा. सोमवारपासून आपण स्ट्रिक्टली फॉलो करू. रविवारपर्यंत सगळ्यांचे अकाउंट होतील अशी अपेक्षा धरतो मी. ठीक आहे. करूया आपण सगळे एकत्र मिळून ट्रेड करूया, सगळे मिळून जे काय अचिव्हमेंट आहेत आपल्या टार्गेट्सचे करत जाऊ. आणि पॉसिबिलिटी, मी प्रयत्न माझा हाच असतो की कुणाचे पैसे बर्न नाही झाले पाहिजे. मला माझे ट्रेड करायचे आहेत, मी तुमच्यासोबत ट्रेड घेतोय, मला माझे पैसे घालवायचे असतील का? नाही, बिलकुल नाही. मलाही पैसे कमवायचेच आहेत, मी कमवण्यासाठीच येतो. आणि ऍडव्हान्स गोष्टी शिकूया. हे आज मी तुम्हाला जे देतोय, हे जे आम्ही तुम्हाला देतोय, हे फक्त आणि फक्त कशासाठी देतोय? नॉलेजसाठी नाही. तुमचे पण अर्निंग झाले पाहिजेत, माझेही झाले पाहिजेत, आपली बॉन्डिंग तयार झाली पाहिजे, आणि हे लाईफ टाइम चाललं पाहिजे. तुम्ही चांगले पैसे मिळवले तर मलाही चांगलं होईल. आणि हे एका दिवसात शिकायची गोष्ट नाहीये. ओके. ट्रेडिंग ही काय एक अशी गोष्ट नाहीये की ती पिन मारली की लाईट लागतं, तसं नाहीये. हे बटन दाबलं की लाईट लागतं, तसं नाहीये. हे एक प्रोसेस आहे. रोज बघा, संपूर्ण शाळेमध्ये 100 विद्यार्थी शिकतात, नंबरात 4च येतात. मग त्याच विद्यार्थ्यांना त्याच क्लासमध्ये एकाच शिक्षकांनी सगळं काही सेम शिकवलेलं असतं, मग त्याच क्लासमध्ये काही लोक फेलही होतात. मग म्हणून आहे ना, ही जर्नी तुमच्यासाठी आहे का? असेल तर कुणाच्या तर सोबत केलेली बरी. स्वतः स्वतः सगळं न करण्याऐवजी कुणाची तर सोबत घेऊन, साथ घेऊन जर करून त्यात काय बेनिफिट होत असेल तर ते करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं आज, काल आपण 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती डिस्कस केलं, आजही 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती केलंय, उद्यापासून आपण 5 मिनिटाच्या करणार आहे. मग आता हे सगळं लर्निंग ह्या 2 दिवसात झालं ना. मग हे जे अटेंड नाही केलं तर तुम्हाला ते लर्निंग येणार नाही. मग डायरेक्ट तुम्हाला समजेल 5 मिनिटाची आहे का, असं होईल. मग ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सगळ्या आपण करत जाऊ, शिकत जाऊ. ह्या गोष्टी अजून ऍडव्हान्स करू. ह्यात खूप काही अजून ऍडव्हान्स करणार आहे मी. येता येता हे जी सिस्टम आहे अजून डेव्हलप करतोय मी. मी म्हणजे आहे ऑलरेडी डेव्हलप्ड, मी टप्प्याटप्प्याने शिकवणार आहे. त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे, लाईव्ह सेशनला सगळे या, रविवारच्या सेशनला सगळे या. जे लोक राहून गेलेत त्यांना पण इन्व्हाइट करा. जे तुमच्या ग्रुपमध्ये आहे, तुमच्या ओळखीचे आहे, जे ट्रेडिंग करू इच्छितात, जे शिकू इच्छितात, त्या सगळ्यांना रविवारी घेऊन या. आणि लाईव्ह सेशनला तर नक्कीच घेऊन या. जो ग्रुप तुम्हाला दिलेला आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन आहात, त्या ग्रुपची लिंक पण सगळ्यांना शेअर करा. आपण सगळ्यांना अलाउ करू. ओके. कॉपी ट्रेडिंगसाठी कमीत कमी किती अमाऊंट चालेल? कमीत कमी सर 10 लाख रुपये लागते, कमीत कमी. ओके. तर 10 लाख रुपये मध्ये 4 वर्षात तुम्हाला, माझी कमिटमेंट आहे की ते दुप्पट झाले पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी झाले तर तुम्ही मला काही द्यायचं नाही. त्याच्याही पेक्षा जास्त झाले तर मी तुमच्याकडून काही ना काहीतरी शेअरिंग घेतोय, आणि ते घेतोय 20 लाखाच्या वरच्या अमाऊंट वरती अर्धी. म्हणजे जर समजा 25 लाख रुपये तुमचे झाले, त्या 25 लाखातले 5 लाख रुपये जे एक्स्ट्रा होतात 20च्या वरचे, त्यातले 2.5 लाख रुपये तुम्ही मला दिले पाहिजे. आणि जर तुम्ही पास्ट एक्सपिरियन्स बघितलात, पास्ट इतिहास बघितलात, तर 4 वर्षात मी 37 लाखाला नेलेले आहेत अकाउंट. तर मी म्हणत नाही की तुमचेही 37ला नेतो आणि 40 करतो वगैरे वगैरे. मी म्हणतोय 20 तरी नक्की करतो. तर त्यामुळं त्या गोष्टी जरी कुणाला पाहिजे असतील तर नक्की तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट करा. ठीक आहे. अलायन्स ब्ल्यूच्या ऍप वरून ओपन केले आहे हे चार्ट. येस, अलायन्स ब्ल्यूचंच लॉग इन आहे. हे बघा, इथं वर दिसतंय का अलायन्स ब्ल्यू? इथं माझ्या स्क्रीनवरती बघितलं तर तुम्हाला दिसेल हे अलायन्स ब्ल्यूच आहे. येस, अलायन्स ब्ल्यूच आहे. अजून काही क्वेश्चन आहेत का? अजून काही क्वेश्चन असतील तर आपण घेऊया, अदरवाईज हा सेशन मग आपण इथं एंड करूया. या ट्रेडचं काय होईल मी ग्रुपमध्ये शेअर करेन, तुम्ही चार्ट ट्रॅक करा. हा आहे बँक निफ्टीचा 5300चा पीई. तुम्ही हा ट्रॅक करू शकता, तुमच्याकडे मोबाईलमध्येही करू शकता, तुम्हाला हे समजेल याचं काय झालं.
प्रॉफिट झाला का लॉस झाला. टार्गेट आणि स्टॉप लॉस हवं तर मी स्क्रीनवरती पुन्हा एकदा लिहितोय. ह्याच्यात एंट्रीची प्राइस आहे 258. ओके. त्यानंतर SL आहे, ही एंट्री आहे. SL आहे 205 आणि टार्गेट आहे 313. ठीक आहे. तर याचं काय झालं आपण नक्कीच डेफिनेटली ग्रुपमध्ये शेअर करेल. प्रल्हादजी, कमी असेल तर ते करता येणार नाही, कारण त्यामध्ये इक्विटी ट्रेडिंग होतं, त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग होत नाही. तुम्ही मला पर्सनली माझा नंबर मी तुम्हाला शेअर करतोय प्रल्हाद तुमच्या चॅटमध्ये. ओके. किंवा सगळ्यांच्याकडे असेल पण कदाचित. ठीक आहे. तुम्ही मला डायरेक्ट कॉल करा, हा सेशन एंड झाल्यावर तुम्ही आणि मी बोलूया, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. अजून कोणाला क्वेश्चन असतील तर ठीक, नाही तर मग हा सेशन एंड करूया. आणि माझी रिक्वेस्ट आहे, उद्या बरोबर 10:30 वाजता सगळे हजर राहा. ठीक आहे. डन 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 डन. आणि सगळ्यांना बोलवा उद्या. मला वाटतं आज आपण बघा खूप कमी लोक आहोत, 48 लोक आहोत. ठीक आहे. सेशनला जवळजवळ 150 लोक होती. तर सगळ्यांना बोलवा, इन्व्हाइट करा, सेशन अटेंड करा. ट्रेड तुम्ही नाही करा 5-6 दिवस, तसंच करा, फक्त अटेंड करायला बोलवा लोकांना. चला तर मग आपण पुन्हा भेटूया उद्या सकाळी 10:30 वाजता लाईव्ह सेशन मध्ये. तोपर्यंत हॅपी ट्रेडिंग.